नमस्कार मित्रांनो. आज या लेक्चरमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पी-जी ॲडमिशनसाठी जे फॉर्म आता भरणे सुरू आहे, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. इथे एंट्रन्सचे फॉर्म भरत असताना आपण कोणती काळजी घ्यायची आहेत, कोणत्या चुका करायच्या नाही आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत, त्याचबरोबर फीस कशी असणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आपण आता पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. तर मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की ॲडमिशन या सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला पी-जी ॲडमिशन हा ऑप्शन दिसणार आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात. तर तुम्हाला तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड जे आहे ते जनरेट करावं लागणार आहे आणि ऑलरेडी असेल तर त्याची काही गरज नाही, बट नसेल तर तुम्हाला इथे तो बनवायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जे रिसेंट अपडेट्स जे आहेत ते दिसणार आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता की जे नोटिफिकेशन आहे पी-जी ॲडमिशनसाठीचे आणि त्या एंट्रन्ससाठी ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट जे होणार आहे, ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट आहे, बट ती पुणे विद्यापीठामध्ये जाऊन तुम्हाला द्यावी लागते किंवा ते जे सेंटर निवडतील तिथे जाऊन तुम्हाला ती ऑनलाईन एक्झामिनेशन जी आहे ती द्यावी लागणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता की सिलेबससुद्धा इथे आलेला आहे. तर इथून तुम्ही तो सिलेबससुद्धा डाउनलोड करू शकता. चला तर मग पहिल्यांदा आपण पाहूया की जी एंट्रन्स एक्झामिनेशनचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे, जी PDF आहे ती त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर आता PDF जी आहे ती आपल्यासमोर ओपन झालेली आहे. आता मी याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ही जी एंट्रन्स एक्झाम आहे, त्या एंट्रन्स एक्झामच्या मेरिटवरतीच तुम्हाला तिथे ॲडमिशन जे आहे ते भेटणार आहे. दुसरा कोणताही पर्याय यासाठी नसतो. जर तुम्ही एंट्रन्स दिली नाही तर असा कोणताही ऑप्शन तिथे अवेलेबल नाही की तुम्हाला तिथे पी-जीला ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळं ही जी एंट्रन्स आहे ती मॅन्डेटरी असणार आहे कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, जे MCSसाठी तिथं प्रयत्न करणार आहेत किंवा MSc मधले कोणतेही सब्जेक्ट असेल, स्टॅटिस्टिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स कोणत्याही सब्जेक्टसाठी, तर तुम्हाला तिथली एंट्रन्स एक्झामिनेशन देणं हे मॅन्डेटरी असणार आहे. आता प्रत्येक ज्या फील्डची किंवा प्रत्येक डिपार्टमेंटची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती वेगवेगळ्या डेटला असेल. तर त्यानुसार सब्जेक्ट वाईज त्या नोटिफिकेशन्स येत असतात. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी अशा रीतीने आपण डिपार्टमेंट वाईज पाहू शकतो हेही तुम्हाला सांगितलेलं होतं. बघा, सिलेबस जो आहे ना एंट्रन्स एक्झामिनेशनचा, तो सुद्धा डिपार्टमेंट वाईज तिथे अवेलेबल असणार आहे आणि त्या सिलेबसनुसारच तुम्ही त्याचा स्टडी करायचा आहे. आता एक्झामिनेशन ही किती मार्क्सची असणार आहे, तर ती 100 मार्क्सची एक्झामिनेशन असणार आहे आणि MCQ टाईप जे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार आहेत. ओके, तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, 100 मार्काची आपली एक्झाम होणार आहे आणि डिपार्टमेंट वाईज त्याचे नेचर ऑफ क्वेश्चन्स असतील. तर ओव्हरऑल जो पेपर जो असणार आहे म्हणजे सिलेबसमध्ये नेमके 2 सेक्शन आहेत बघा इथे. तर पहिला सेक्शन जो आहे ना, इथे तुम्ही पाहू शकता की त्या सेक्शनमध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक अँड कॉम्प्रेहेन्शन, ॲप्टिट्यूडचे टाईप्सचे क्वेश्चन जे आहेत किंवा रिझनिंग टाईप्सचे, तर ते सेक्शन ए मध्ये असणार आहे आणि त्याचं वेटेज जे आहे ते बघा किती 20 मार्क्सचं जे आहे ते त्याला वेटेज असणार आहे. आणि दुसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन, त्यासाठी 80 मार्काचं वेटेज आहे बघा. म्हणजे त्यासाठी जे वेटेज आहे ना कंपॅरेटिव्हली खूप जास्त आहे. आता सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन म्हणजे नेमकं काय, तर तुमचं ग्रॅज्युएशन ज्या सब्जेक्टमधून झालेलं आहे किंवा तुम्ही ज्या डिपार्टमेंटसाठी ते एंट्रन्स एक्झामिनेशन देत आहात, म्हणजे समजा तुम्ही स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटसाठी देत असाल तर स्टॅटिस्टिक्सच्या सब्जेक्टच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असणार आहेत ते किती असणार आहे, 80 मार्क्स म्हणजे 80% जो असणार आहे तो सिलेबस त्याच्यावरती असणार आहे. ओके, तर सेक्शन बी जो आहे तो मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जे MCS आहेत, MCS एंट्रन्ससाठी जे प्रिपेअर करणार आहेत, तर त्यांनी आपले BCSचे फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयरचेही बुक्स जे आहेत सब्जेक्ट वाईज त्यांचा सिलेबस जो असणार आहे त्यानुसार तुम्ही त्याची प्रिपरेशन करायला आत्तापासूनच सुरुवात करायची आहे. काही मुलांचा क्वेश्चन होता की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथे असणार आहे का, तर हो, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे ती इथे आहे आणि ती 1/4 अशी असणार आहे. ओके, तर तेही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसारच सॉल्व्ह करायचं आहे.
आता मेरिट लिस्ट जी आहे कशावरती, सेक्शन ए आणि सेक्शन बी वरती, यावरती जी आहे ती मेरिट लिस्ट जी आहे ती तुमची लागणार आहे आणि त्यानुसारच तुमचे ॲडमिशन जे आहेत ते होणार आहेत. ओके. आणि समजा त्याच्यामध्ये जर टाय जर झालं दोन स्टुडंट्समध्ये, इक्वल मार्क्स जर त्याच्यामध्ये आले, तर ती मेरिट लिस्ट जी आहे ती सेक्शन बीला जे आहे ते जास्त वेटेज जे आहे ते दिलं जाणार आहे. ओके. आणि त्याचबरोबर त्या सब्जेक्टसाठी म्हणजे स्पेसिफिक सब्जेक्टसाठी हे वेगवेगळं असणार आहे. ओके. त्यानंतर इथे तुम्ही पाहायचं आहे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फॉर्म जे आहेत ते 12 फेब्रुवारी जे आहेत ते तिथपासून सुरू झालेले आहेत आणि लास्टची डेट जी आहे 3 मार्च 2025 अशी डेट आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. पण तुम्ही या 3 मार्चची वाट बघत बसायची नाही आहे. लवकरात लवकर जो आहे तो फॉर्म सबमिट करायचा आहे. कारण माझा अनुभव आहे, माझ्या अनेक मित्रांचा अनुभव आहे की डेडलाईनच्या 3 ते 4 दिवस अगोदर वेबसाईट जी आहे ती स्लो होते, सर्व्हर डाऊन असतो. अशा प्रॉब्लेमला तुम्ही फेस करू शकता आणि त्यावेळी तुम्ही काहीही करू शकत नाही, कुठे तक्रारही करू शकत नाही. म्हणून ॲज अ सेपर साईट तुम्ही लवकरात लवकर जो आहे तो आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. ऑनलाईन फी सबमिट करायची आहे आणि आपली एंट्रन्सच्या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन जी आहे ती सुरुवात करायची आहे. ओके. आता इथे बघा टेंटेटिव्ह डेट्स जे आहेत त्या दिलेल्या आहेत. ओके. तर इथे बघा जी डेट्स जी दिसत आहे ती 18 मार्च ते 20 मार्चपर्यंतची डेट आहे. ओके. तर हे सुद्धा डिपार्टमेंट वाईज जे आहे ते हे फिक्स नसणार आहे. तर हे डिपार्टमेंट वाईज जे आहे ते डिपेंड करतं. तर त्यानुसार तुम्हाला वेबसाईटवरती नेहमी अपडेट राहावं लागणार आहे. ते तुमची एंट्रन्स एक्झाम जे आहे कधी असणार आहे हे तुम्हाला त्यावेळी कळणार आहे. त्याचबरोबर ड्युरेशन जो आहे तो किती आहे, ड्युरेशन जे असणार आहे ते बघा 2 तासाचं जे आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ड्युरेशन असणार आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये जर काही मायनर चेंजेस जर झाले तर ते सुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती दाखवले जाणार आहेत. ओके. आणि जो रिझल्ट जो लागणार आहे तो सुद्धा पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरतीच लागत असतो. त्याच्यावरती सी मेरिट लिस्ट जी आहे ती येत असते. त्यामुळे तुम्हाला पुणे विद्यापीठामध्ये जायची वगैरे गरज ही पडत नाही. डायरेक्ट तुम्ही एंट्रन्स एक्झामिनेशनच्या दिवशी जायचं आहे आणि ज्यावेळी तुमचा नंबर जो आहे लागणार आहे त्यानंतर तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन घेण्यासाठीच तिथे जायचं आहे. ओके. आता कॅन्डिडेट जे आहेत ते कधी आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकणार आहेत, तर 5 दिवस आधी ज्यावेळी तुमची एक्झाम असणार आहे त्याच्या 5 दिवस आधीच तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे ते मिळणार आहे. तुम्ही आठवणीने ॲडमिट कार्ड आपलं डाउनलोड करून ठेवायचं आहे. जर स्टुडंटची संख्या जर जास्त असेल तर त्यावेळी जे सेंटर असते ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे असं नाही की ते पुणे विद्यापीठामध्येच असेल. तर जास्त स्टुडंट जर आले तर पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाऊ शकते किंवा पुण्याच्या बाहेर सुद्धा एक्झाम ही जाऊ शकते. आपण काही सांगू शकत नाही या बाबतीत. तर त्यामुळं लवकरात लवकर जर ॲडमिट कार्ड जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुमची असणार आहे. कोणत्या डेला एक्झाम आहे, तुमचं कुठल्या ठिकाणी तुमचं सेंटर आलेलं आहे, कोणत्या दिवशी तुमची एक्झामिनेशन आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्या ॲडमिट कार्डवरती असणार आहे. त्यावेळी तुम्ही आठवणीने 5 दिवस अगोदरच तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो आहे तो तुम्हाला त्यासाठी लागणार आहे. त्यामुळे लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही जो जनरेट करणार आहात मित्रांनो तो लक्षात ठेवायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा. कारण लॉग इन आय डी आणि पासवर्ड शिवाय तुम्ही ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करू शकत नाही आणि याची तक्रारही तुम्ही कुठे करू शकत नाही. ओके. त्यानंतर नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ रिझल्ट. ओके. त्याचं काही तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे भेटणार नाही आहे एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्यानंतर. ठीक आहे. तर हेही तुम्ही लक्षात घ्यायचे. मेरिट लिस्ट जी आहे ती लागणार आहे ॲडमिशन पर्पजसाठी हे एंट्रन्स एक्झामिनेशन असणार आहे. ओके. त्याचबरोबर अत्यंत म्हणजे प्रोटेक्टेड वेमध्ये जी आहे ती एक्झामिनेशन जी आहे ती कंडक्ट केली जाते. त्यामुळे कॉपी वगैरे होण्याचा काही प्रकारच नसतो आणि तसा प्रयत्नही करू नका. ओके. आता जे आहे ना जे फायनल इयरला आहेत ना ते यासाठी क्वालिफाय करणार आहेत. ओके. आणि तेच अलाउड आहेत पी जीच्या ॲडमिशनसाठी एंट्रन्स देण्यासाठी.
तर बाकीचे स्टुडंट जे आहेत ते त्यासाठी अप्लाय करू शकत नाहीत. त्यानंतर रिझर्व कॅटेगरी मध्ये जे येतात ना स्टुडंट्स, त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे रिझर्वेशन जे आहे ते पहिलं जे रिझर्वेशन आहे ना ते कशासाठी दिलेलं आहे बघा. तर तुम्ही इथे पाहू शकता की डिफेन्स पर्सनल चाइल्ड अँड एक्स सर्व्हिसमॅन चाइल्ड, जे मिलिटरीमध्ये होते त्यांच्यासाठी इथे काही रिझर्वेशन असतात. तर माझ्या काही मित्रांना त्याच्यातून ॲडमिशन भेटलेलं होतं की ज्यांचे वडील मिलिटरीमध्ये होते किंवा आई वडील पैकी कोणी जरी असेल तर त्यांना रिझर्वेशन जे असणार आहे. त्यामुळे आठवणीने फॉर्म भरत असताना जिथे तो सेक्शन असेल ना तिथे तुम्ही टिक करायचं आहे. जर तुम्ही फॉर्म भरताना जर त्याच्यातून भरला नाही आणि त्यानंतर जर तुम्ही तिथे सांगत असाल की एक्स सर्व्हिसमॅन माझे वडील होते, तर ते ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे फॉर्म भरत असतानाच तुम्ही जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहे तिथं सांगितलेलं असेल ॲज अ प्रूफ म्हणून, तर ते तुम्ही त्यावेळेस तिथं सबमिट करायचं आहे. तर त्यामध्ये बिलकुल हलगर्जीपणा जो आहे तो करायचा नाहीये. कारण मी अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत, एक जरी डॉक्युमेंट तिथं नसेल तर तिथं काही ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे फॉर्म भरत असताना तुम्ही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी जो आहे तो कोटा असतो. दिव्यांग म्हणजे जे अपंग असतील बघा. अपंगामध्ये सुद्धा ना म्हणजे कर्णबधीर असेल किंवा वेगवेगळे छोटं जरी अपंगत्व असेल तर ते तुम्ही तिथे मेन्शन करायचं आहे तुमच्याकडे. बट सर्टिफिकेट जे आहे ते असलं पाहिजे जे रिक्वायर्ड असतं हॉस्पिटलायझेशनचं वगैरे. ठीक आहे, ते गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे आहे ते सर्टिफिकेटच तुम्हाला त्यासाठी लागणार आहे. तर त्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन जे आहे ते मिळवून तेच सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर ऑर्फनसाठी सुद्धा, ओके, ऑर्फनसाठी सुद्धा अनाथांसाठी सुद्धा इथं रिझर्वेशन जे आहे ते असणार आहे. ओके, तर इथं जे आहे ते सेमच दिलेलं आहे बघा. हां, हे बघा महत्त्वाचं, 30% ऑफ सीट्स आर रिझर्व्ड फॉर दी फिमेल कॅन्डिडेट्स. ओके, फॉर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी इथं दिलेलं आहे. ओके, 30 म्हणजे अंडर ग्रॅज्युएटसाठी दिलेलं आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी काही मेन्शन केलेलं नाही आहे. पण मला असं वाटतं की तिथे आहे असं रिझर्वेशनचं. त्यानंतर SBC साठी सुद्धा SBC कॅटेगरीसाठी सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनुसार टाइम टू टाइम जे आहे ते रिझर्वेशन जे आहे ते दिलं जाणार आहे बघा. त्यानंतर सुपर न्युमेररी कोटा म्हणजे जे इकॉनॉमिकली जे वीक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे एक रिझर्व असा कोटा असणार आहे बघा. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तो इथं मेन्शन केलेला आहे. तर इकॉनॉमिकली तुम्ही जर वीक असाल तर त्यावेळी तुम्ही त्या कोट्यातून सुद्धा तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. ओके, आता या ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला किती फीज जी आहे ती पे करावी लागणार आहे. ओके, तर जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांनी 800 रुपये जे आहेत ते तुम्हाला पे करावे लागणार आहेत मित्रांनो. आणि जे कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी 600 रुपये जी आहे ती फी असणार आहे. म्हणजे रिझर्व कॅटेगरीमध्ये सगळेच आले त्याच्यात, ठीक आहे, ओबीसी पासून सुरुवात होऊन सगळेच रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात. जनरल कॅटेगरीसाठी जे आहे ते 800 रुपये आहे. ओके, जास्त असा काही फरक नाही आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर मल्टिपल टाईप्सचे सेपरेट फीज सुद्धा असू शकतात, ते डिपार्टमेंट वाईज असेल. जनरली इथं एक अमाऊंट त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही पेमेंट जे आहे ते कशा रीतीने करू शकता, तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट जे आहे ते करू शकता. इथे ऑप्शन्स जे आहेत ते दिलेले आहेत बघा. डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे. तर यांसारखे ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यामुळे घरी बसून तुम्ही पेमेंट जे आहे ते करू शकता. पेमेंट करत असताना काळजी मित्रांनो घ्यायची आहे की पेमेंट ज्यावेळी होत असतं त्यावेळी सर्व्हर जे आहे ते थोडंसं लोड घेत असतं. तर त्यावेळी तुम्ही वेट करायचं आहे. क्लोज वगैरे करायचं नाही आहे. ओके, क्रोममध्ये जर असाल तुम्ही डायरेक्टली तुम्ही क्लोज करून देता. ती पेमेंट जी आहे ती थोडा वेळ घेत असते. तर त्यावेळी तुम्ही तिथं वेट करूनच ती पेमेंट पूर्ण होऊ द्यायची आहे. त्यानंतर तुमचा एक नंबरसुद्धा जनरेट होतो बघा. एक स्लिप येते पेमेंटची. तर ती पेमेंटची स्लिपसुद्धा तुम्ही प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायची आहे. ओके, प्रूफसाठी जर काही त्याच्यामध्ये चेंजेस झाले तर तुम्ही त्यांना ती पेमेंट स्लिप जी आहे ती दाखवू शकता की मी ऑलरेडी, कारण ते प्रूफ जे आहे ते तुमच्याकडं असलं पाहिजे. ओके, जर तुम्ही बाहेर कुठे फॉर्म भरणार असाल तर ती PDF तुमच्याकडे तुम्ही ठेवायची, त्याची प्रिंट काढूनच तुम्ही ठेवायची आहे. ओके, पेमेंट झाल्यानंतर तर तुम्ही फॉर्म जो भरणार आहे त्याची PDF आणि त्याची प्रिंट जी आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे.
आणि त्याचबरोबर जे पेमेंट जे तुम्ही करणार आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सुद्धा प्रिंट जी आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे पेमेंटच्या स्लिपची. ठीक आहे. त्यानंतर आता ऑनलाईन फॉर्म भरत असतानाचे इन्स्ट्रक्शन जे आहे ते इथं दिलेले आहेत. मी तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलेच आहेत, बट इथे अजून दिलेले आहे बघा. फोटोकॉपी ऑफ स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ दी क्वालिफाईंग एक्झामिनेशन पास इफ ॲप्लिकेबल. ओके, तर जी एक्झामिनेशन तुम्ही पास केलेली आहे आत्ताची, किंवा तुम्ही आता समजा तुमचं पूर्ण एज्युकेशन झालेलं नसेल, राईट, म्हणजे पूर्ण ग्रॅज्युएट जर झालेलं नसाल, तर जी तुमचं लेटेस्ट जी लास्टची तुम्ही एक्झाम दिलेली होती सेमिस्टरची, तर त्याची फोटोकॉपी जी आहे ती मार्क्सची ती तुम्ही अपलोड इथे करायची आहे, जी तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. ओके. कास्ट सर्टिफिकेट बघा, जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत ना, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ते तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे. ओके. त्याचबरोबर जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात इथं दिलेलं आहे बघा, ओबीसी, DT&T, SBC, SCBC, तर यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा यांना द्यावं लागणार आहे. तुम्ही मित्रांनो सर्व हे जे डॉक्युमेंट जे आहे ते आत्तापासूनच प्रिपेअर करायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर धावपळ करून काही फायदा होत नसतो, किंवा तुम्ही तिथे एक्सटेंड डेट सुद्धा मागू शकत नाही. तर तुमच्याकडे हे जे आहेत सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते प्रिपेअर लागतात. त्याचबरोबर फोटोकॉपी ऑफ मेडिकल सर्टिफिकेट. ओके, बघा मी जे सांगितलेलं होतं, मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ना ते तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही दिव्यांग कोट्यातून जर तुम्ही फॉर्म भरणार असला तर मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. असं बिलकुल करू नका की काही जण असाही प्रयत्न करतात की कुठून तरी आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतात, बट ते व्हेरिफिकेशन जे आहे ते त्याचं होत असतं खूप स्ट्रिक्टली. तर असा प्रयत्न देखील यामध्ये करू नका. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स आर नॉट रिक्वायर्ड टू सबमिट दी प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन. तुम्ही जो ॲप्लिकेशनची जी आहे ना प्रिंट आउट काढलेली किंवा डॉक्युमेंट ते सबमिट करण्याची तिथं गरज नाही, किंवा घेऊन जाण्याची गरज नाही. एंट्रन्सच्या वेळी तुमच्याकडे हॉल तिकीट जे आहे ते गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटणार नाही आहे. आणि ओरिजिनल जे आहे आधार कार्ड किंवा जे लिगल डॉक्युमेंट असतं, ओके, किंवा वोटिंग कार्ड, बट सेफर साईड ना मी आधार कार्ड तुमच्याजवळ ठेवायचं आहे एक्झामच्या दिवशी. ओके. आता इथे बघा, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन ऑफ अपलोडिंग डॉक्युमेंट्स बघा ते रिजेक्ट केलं जाणार आहे. बघा तुम्ही जर ॲप्रोप्रिएट डॉक्युमेंट जर इथं जर सबमिट केले नाहीत फॉर्म भरत असताना, तर तुमचा फॉर्म जो आहे तो काय होणार आहे बघा, रिजेक्ट होणार आहे. त्याचं काही रिझन दिलं जाणार नाही. त्यामुळं फॉर्म भरत असताना त्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या दिलेल्या आहेत बघा. काही गोष्टी ज्या आहेत त्या मी स्वतः वाचलेल्या सुद्धा आहेत बघा, की जे तिथं हॉस्टेलची जी असते ना ॲडमिशनची, ते सुद्धा इथल्याच मेरिट बेसवरती लागत असते. की माझा अनुभव आहे तो. तर त्यानुसार तुमचं जसं मेरिटमध्ये येणार आहे ना त्यानुसार तुम्हाला हॉस्टेलचं ॲडमिशन सुद्धा मिळणार आहे. जेवढ्यांचं इथं ॲडमिशन होतं विद्यापीठामध्ये तेवढ्या सगळ्यांनाच भेटत असतं हॉस्टेल. ओके, फक्त ज्यांचं कमी मेरिट लिस्ट असतं किंवा सेकंड थर्डमध्ये लिस्टमध्ये ज्यांचं नाव लागतं त्यांना थोडंसं उशिरा हॉस्टेल भेटतं, एवढाच तो काही फरक आहे. त्यामुळं चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करा आणि पहिल्याच लिस्टमध्ये आपलं नाव येईल याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ओके. इथे बघा की सेक्युरिंग प्लेस इन मेरिट लिस्ट डज नॉट ऑटोमॅटिकली गॅरंटी ॲडमिशन टू दी कोर्स. बघा म्हणजे हे सगळे जे आहेत ना ते त्यांच्याकडे म्हणजे ऑथॉरिटी आहे की जरी मेरिट लिस्टमध्ये लागलं तरी नॉट ऑटोमॅटिकली गॅरंटी ॲडमिशन टू दिस कोर्स. ओके, तर ते त्यांचे काही रूल्स असतील, बट असं काही नाही आहे की ज्यावेळी मेरिट लिस्टमध्ये नाव लागलं तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म होणार आहे. ओके. युनिव्हर्सिटी रिझर्व राईट टू ॲडमिट दी कॅन्डिडेट विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन. हा जो असणार आहे ना तो विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ती ॲडमिशन देऊ शकते इफ नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आर लेस दॅन इनटेक कॅपॅसिटी. तर म्हणजे आलेच नाही स्टुडंट तर ते घेऊ शकतात विदाउट एंट्रन्स, बट असं होणं मला नाही वाटत की हे शक्य आहे. शक्यतो MCS MSc अशा डिपार्टमेंटसाठी असं होत नाही. भरपूर विद्यार्थी एंट्रन्सची एक्झामिनेशन देत असतात, त्यामुळं विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन असं ॲडमिशन वगैरे शक्यतो होत नाही. ज्या डिपार्टमेंटला ॲडमिशन नसतात तर तिथं विदाउट एंट्रन्स एक्झामिनेशन घेतीलच. ठीक आहे.
तर ही जी आहे ती मेन इन्फॉर्मेशन जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मित्रांनो. तर फॉर्म भरत असताना या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. अजून इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडमिशन टू एनी प्रोग्राम डज नॉट गॅरंटी हॉस्टेल फॅसिलिटी. बघा म्हणजे हॉस्टेलची जी आहे ना ती गॅरंटी ते घेत नाही आहेत, बट तिथं कॅपॅसिटी आहे चांगल्या प्रकारची. तर हॉस्टेलची फॅसिलिटी जी आहे ती म्हणजे 95% स्टुडंट्सला तर मिळतच असते. ओके, तर त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करायची नाही. सपोर्ट इन फायनान्शियल स्कॉलरशिप फेलोशिप जे आहेत त्या तुमच्या जसा स्कोर असणार आहे तुमचा फायनल इयरचा जो स्कोर असणार आहे ना त्याच्यावरती त्या गोष्टी डिपेंड करणार आहेत. ओके, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स वगैरे असतात. अर्न अँड लर्नची जी फॅसिलिटी आहे ती पुणे विद्यापीठामध्ये आहे, फेलोशिप आहे. कमो आणि शिकासारखी योजना ही खूप चांगली आहे. जे विद्यार्थी गरीब आणि होतकरू आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूपच चांगली आहे. तुमची परिस्थिती जर नसेल तर मित्रांनो हॉस्टेलची फी जी आहे ती खूप निग्लिजिबल आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला 1000च्या आतमध्येच तुम्ही वर्षभर तिथं राहू शकता अशी फी जी होती ती त्यावेळी होती. त्यामध्ये जास्त अशी काही वाढली नसणार आहे. आणि पुण्यात राहून इतक्या कमी खर्चामध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता. ते आपण टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला एज्युकेशन इथं भेटणार आहे. आणि जे विद्यार्थी म्हणजे खर्च जो असणार आहे ना तो शक्यतो तुमचा खाण्याचा नाश्त्याचा जो आहे तो खर्च असणार आहे. ठीक आहे, आणि ते सुद्धा तुम्ही अर्न अँड लर्न मधून तुम्ही मिळवू शकता. ओके, तर 1 ते दीड ते 2 तास तिथं काम असतं. तर तिथे काम केल्यानंतर तो चांगला मोबदला की तुम्ही स्वतःचा खर्च सुद्धा त्याच्यातून भागवू शकता. ओके, तर ती फॅसिलिटी सुद्धा इथे असणार आहे. भाऊराव पाटलांची जी कमो आणि शिका योजना आहे ती पुणे विद्यापीठामध्ये आहे. ओके, तर मित्रांनो मी ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या इथं एक्सप्लेन केलेल्याच आहेत. फॉर्म भरत असताना तुम्ही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर एंट्रन्सचा जो सिलेबस जो असतो तो सिलेबस जो आहे तो इथे बघा मी ज्याप्रमाणे सांगितलं की डिपार्टमेंट वाईज ना तुम्हाला सिलेबस जो आहे तो येणार आहे. तर इथे बघा 2025-26 साठी त्यांनी सिलेबस जो आहे तो दिलेला आहे. कॉम्प्युटर सायन्सचा इथे सिलेबस आहे बघा. सेक्शन ए मध्ये कोणकोणते पॉईंट्स इथे येणार आहेत आणि टॉपिक्सची नावं सुद्धा इथं त्यांनी दिलेली आहेत बघा की कोणकोणत्या टॉपिक्सची प्रिपरेशन. आणि याच्या बाहेर मित्रांनो काही जाणार नाही. ठीक आहे, तर सब्जेक्टनुसार तुम्ही याची सगळी प्रिपरेशन जी आहे ती करायची आहे. इथे बघा आणि कोणत्या लेवलचं असणार आहे म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईज यांनी दिलेलं आहे की 12वी पर्यंतच्या लेवलचं असणार आहे आणि NCERT मॅथ्स लेवलचं ते असणार आहे. तर सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती इथं दिलेली आहे. तर सिलेबस जो आहे तो इथं दिलेला असल्यामुळे तुम्ही चांगल्या रीतीने ते प्रिपरेशन जे आहे सिलेबसनुसार तुम्ही करायची आहे. सेक्शन वाचून प्रत्येक टॉपिक चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्याचे MCQs तुम्ही ऑनलाईन शोधायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन जी आहे ती करायची आहे. मित्रांनो आपलं टार्गेट आहे की ह्या वर्षी आपल्याला ही एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे ती क्रॅक करायची आहे. तर त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करा. तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.